आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत 8 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी, यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे, आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता। ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, टेहळणी करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता। असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले। त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे। या सगळ्या आरोपींना काल रात्री कसं ट्रॅप केले, कुठून नेमकं अटक केले? एकाच ठिकाणाहून सगळे 6च्या रात्रीचे आरोपी सापडले? नाही, मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या 2 टीम्स काम करत होत्या। एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही काम करत होती। सो पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेलं आहे। यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 लोक हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे। फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे, मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू ह्यांचा रोल होता। नाही, आता हे सगळं तपासाचा भाग आहे। तो तपासाअंतीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकू की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे। नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्येच त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे। सो याला गँगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही। आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडियामध्ये पण ते प्रसार माध्यमांमध्ये ते छापून आलंय की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतोय। महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायला लागेल। आता तुम्ही तो क्रेडिट घेतला सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे असं पद्धतीने होऊ शकतं, तर त्याच वेळी बंधू आंदेकर यांच्यावर पहिली जिल्हा परिषदेची नोटीस आहे, ते गेले 1.5 वर्ष इथं 1 वर्षभर इथंच आहे, पण त्याला आपण बाहेर टाकण्यात पोलिसांचं एक फेलियर नाही का सर? त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे, प्लॅन करतो हे पोलिसांना माहिती आहे। म्हणजे आता तुम्ही एकाला भारतीय विद्यापीठमध्ये अटक करता, दुसरीकडे त्याला जिल्हा बंदी असताना 2 वर्षासाठी तो इथंच आहे। नाही, हे आम्ही वारंवार त्याची घरं पण चेक केलेली आहेत, परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही। ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा तो मिळून आलेला नाही। परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे। स्पॉटवर एकूण फायर करताना 2 जण होते आणि त्याच्या बाहेर 2 जण बाईकवर होते, असे एकूण 4 आरोपी, जी मी नाव सांगितली पहिली ती 4ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होती। एक आरोपी आहे रुपेश मागणे, मागच्या 5 महिन्यापासून तो फरार आहे, त्याच्यावर मुद्दा आहे, त्याला देखील पकडण्यात यशस्वी ठरले नाही। मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की
ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे, ह्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे, आम्ही वारंवार प्रेस नोटमधूनही सांगितलेलं आहे की गेल्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये मोकामधले 1 नाही 2 नाही तर 44 आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे, त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे. ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे जे करणं शक्य होतं, क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल, यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. इनफॅक्ट हा जो पहिला 31 तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होतं. सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं. म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो. ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली. या निमित्ताने तरी पुणे पोलीस पुण्यातलं गँगवर समूळ नष्ट करण्यासाठी काय कारवाई करणार? मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही. सगळ्यांना अटक होणार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. या प्रकरणातले अजून किती आरोपी निष्पन्न व्हायचे बाकी आहेत, किती आरोपी फरार आहेत? ह्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत. 13 पैकी 8 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. अजून 5 आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे. ह्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ, खडक ह्या भागामध्ये ह्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले FIR नोंदवावे. पुणे पोलिसांचा असं काही रेकॉर्ड आहे की किती गँग सध्या पुण्यात सक्रिय आहेत, त्याच्यावर आपण काय काय करावं? पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच गँग्स ह्या ऑलरेडी अटकेत आहेत, त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गँग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहू.